महाभारतातील एक घटना आहे जेव्हा राजा धृतराष्ट्राने महात्मा विदुर यांना मानवी आयुष्य कमी होण्याचे कारण विचारले। त्यानंतर विदुर धृतराष्ट्राला माणसाचे आयुष्य कमी होणाऱ्या 6 दोषांबद्दल सांगतात। महाभारतानुसार यमराज स्वतः एका शापामुळे विदुर म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आले। महात्मा विदुराने धृतराष्ट्राला मानवी आयुष्य कमी होण्याविषयी सांगितले। मंडळी, चला जाणून घेऊया ते कोणते 6 दोष आहेत। धृतराष्ट्राने महात्मा विदुरांना विचारले, सर्व वेदांमध्ये माणसाचे आयुष्य 100 वर्षाचे असल्याचे वर्णन केले आहे, तर तो पूर्ण आयुष्य का जगत नाही? विदुर म्हणाले, अति गर्व, अति बोलणे, त्यागाचा अभाव, क्रोध, स्वार्थ आणि विश्वासघात या 6 धारदार तलवारी माणसाचे आयुष्य कमी करतात, तेच माणसांना मारतात। आणि दुसरं अभिमान म्हणजे घमेंडी, जे लोक उच्च पदावर विराजमान आहेत, जे स्वतःची स्तुती ऐकतात, जे स्वतःला बलवान समजतात आणि जे स्वतःला बुद्धिमान, त्यागी आणि महान समजतात, ते अभिमानाचे बळी होतात। ज्या व्यक्तीमध्ये हा दोष असतो तो इतर लोकांना आपल्यापेक्षा कमी समजू लागतो आणि संधी मिळेल तेव्हा त्यांचा अपमान करण्यात कसूर करत नाही। गर्विष्ठ, घमंडी माणसाला अनेक शत्रू असतात। शेवटी अभिमान त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण बनतो। दुसरा आहे जास्त बोलणे। जो माणूस जास्त बोलतो आणि अनावश्यक बोलतो तो सत्याचे पूर्ण पालन करत नाही आणि अशा गोष्टी बोलतो ज्याचे वाईट परिणाम होतात। अशा व्यक्ती बुद्धिमान लोकांना आवडत नाहीत आणि त्याचा बोलण्याचा इतरांवर काहीही परिणाम होऊ शकत नाही। त्यामुळे जास्त शब्द न वापरता बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, कारण अनियंत्रित बोलण्याने आयुष्य कमी होते। तिसरं कारण आहे क्रोध म्हणजे राग। माणसाचा सर्वात मोठा शत्रू राग आहे। जेव्हा एखादी व्यक्ती क्रोधित होते तेव्हा तो त्याच्या कृतींचे परिणाम विसरतो, ज्यामुळे त्याचे पतन होते। श्रीमद भागवतानुसार ज्या व्यक्तीने आपल्या शरीराचा अंत होण्याआधी क्रोधावर पूर्णपणे विजय मिळवला आहे तो या जगात योगी आणि सुखी आहे। रागाला नरकाचे द्वार असेही म्हटले गेले आहे। याचा अर्थ रागाच्या माणसाला नरकात जाण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाची गरज नसते। राग एकच त्याला नरकात घेऊन जातो। रागाच्या विपरीत परिणामामुळे आयुष्य कमी होते। चौथा आहे त्यागाचा अभाव। त्यागाचा अभावामुळे रावण, दुर्योधन इत्यादींचे पतन झाले। सांसारिक सुखामुळे माणसाचे आयुष्य कमी होते आणि त्याचा त्याग केल्याने आयुष्य वाढते। आपण या जगातून काहीही घेण्यासाठी आलो नसून इतरांना आनंद देण्यासाठी आलो आहोत, हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे। ज्या लोकांमध्ये त्यागाची भावना नसते ते लवकरच मरतात। पाचवा आहे स्वार्थ म्हणजे लोभ। स्वार्थ म्हणजे लोभ हे अधर्माचे मूळ कारण आहे। जगातील अनेक युद्धांचे कारण म्हणजे स्वार्थ, जमीन, पैसा किंवा स्त्री। स्वार्थी लोकांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोठमोठे पाप करण्यातही लाज वाटत नाही। सध्याची परिस्थिती पाहिली तर स्वार्थामुळे संपूर्ण जगात पाप वाढत आहेत आणि सर्वत्र अशांतता पसरली आहे। ज्याच्या मनात स्वार्थ असतो त्याचे आयुष्यही कमी होते। 6वा आहे मित्रांचा विश्वासघात करणारा। जो मनुष्य आपल्या मित्राचा विश्वासघात करतो म्हणजेच आपल्या मित्राला धोका देतो त्याला शास्त्रात नीच म्हटले आहे। मानवी जीवनात मित्रांना खूप महत्त्व आहे। मैत्री एक नवीन शक्ती निर्माण करते, ज्यामुळे शत्रू देखील घाबरतात। चुकीच्या मार्गावर असलेल्या अनेक पुरुषांना मित्रांनी उचलून धरले आहे। आपल्या मित्राचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीचे जीवन नरकासारखे आहे। मित्रांचा विश्वासघात नावाचा दुर्गुण टाळण्यासाठी त्याग करणे आणि इतरांचे भले करणे पूर्णपणे आवश्यक आहे। महात्मा विदुरांनी सांगितलेले 6 दोष जे आयुष्य कमी करतात ते सर्व जवळजवळ एकमेकावर अवलंबून आहेत, त्यामुळे हे दोष टाळले पाहिजेत। आता बघूयात स्त्री असो वा पुरुष या 4 कारणामुळे रात्रीची निद्रानाश होते। महाभारतातील एका वेळी जेव्हा राजा धृतराष्ट्र खूप व्याकुळ झाले होते आणि त्यांना झोप येत नव्हती तेव्हा त्यांनी महात्मा विदुराला बोलावले। काही वेळाने विदुर महाराजांच्या समोरच्या महालात पोहोचले। धृतराष्ट्राने विदुराला सांगितले की त्यांचे मन खूप व्याकुळ झाले आहे। संजय, पांडवांच्या इथून परत आल्यापासून माझे मन खूप अस्वस्थ आहे। उद्याच्या बैठकीत संजय सर्वांसमोर काय बोलणार आहे या विचाराने मला अस्वस्थ वाटत आहे। झोप येत नाही हे ऐकून विदुराने महाराजांना एका महत्त्वाच्या धोरणाबद्दल सांगितले। विदुर म्हणाले की जेव्हा माणसाच्या आयुष्यात या 4 गोष्टी घडतात, मग तो पुरुष असो किंवा स्त्री, तेव्हा त्याची झोप उडून जाते आणि त्याचे मन अस्वस्थ होते। आता या 4 गोष्टी काय आहेत तुम्हालाही माहित आहेत। पहिली गोष्ट विदुरने धृतराष्ट्राला सांगितले
की जर एखाद्या व्यक्तीच्या मनात समागमाची इच्छा जागृत असेल तर तो झोपू शकत नाही. वासनाधीन व्यक्तीची भावना तृप्त झाल्याशिवाय त्याला झोप येत नाही. वासनेची भावना व्यक्तीच्या मनाला त्रास देते आणि वासनाग्रस्त व्यक्ती कोणतेही काम नीट करू शकत नाही. ही भावना स्त्री आणि पुरुष दोघांनाही निद्रानाश देते. दुसरी गोष्ट आहे, जेव्हा एखादा पुरुष किंवा स्त्रीचे एखाद्या अतिशक्तिशाली व्यक्तीशी वैर होते तेव्हा त्याची झोप उडते. कमकुवत आणि साधनाहीन माणूस प्रत्येक क्षणी बलवान शत्रूपासून सुटका करण्याच्या मार्गावर विचार करत असतो. आपल्या बलाढ्य शत्रूमुळे काहीतरी अनुचित घडू शकते याची त्याला नेहमी भीती वाटत असते. तिसरी गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीकडून सर्व काही काढून घेतले गेले तर त्याला निद्रानाश होतो. अशी व्यक्ती शांतपणे जगू शकत नाही आणि झोपू शकत नाही. अशा स्थितीत व्यक्ती हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी प्रत्येक क्षणी योजना करत राहते. जोपर्यंत त्याच्या वस्तू परत घेत नाही तोपर्यंत त्याला झोप येत नाही. आता चौथी गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीची चोरी करण्याची प्रवृत्ती असेल, जो चोरी करून आपला उदरनिर्वाह करतो, ज्याला चोरीची सवय लागली असेल, जो दुसऱ्याचे पैसे चोरण्याचे नियोजन करत असेल, त्याला झोप येत नाही. चोर नेहमी रात्री चोरी करतो आणि दिवसा त्याला आपली चोरी पकडली जाण्याची भीती असते. यामुळे त्याची झोपही उडते. मंडळी, काही लोकांना यश मिळते तर काही लोक अपयशी राहतात. या अपयशाची अनेक कारणे असू शकतात. महर्षी वेदव्यास लिखित महाभारत या ग्रंथात महात्मा विदुर यांनी यश अपयशाची अनेक सूत्रे दिली आहेत. महाभारताच्या उद्योग पर्वात महात्मा विदुराने महाराज धृतराष्ट्राला या 7 कामांबद्दल सांगितले आहे, जे केल्याने सामान्य माणसालाही यश मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती कामं. उद्योग, संयम, कार्यक्षमता, सावधगिरी, धैर्य, स्मरणशक्ती आणि विचार हे केल्यानंतर काम सुरू करणे. हे समजून घ्या प्रगतीचा मूळ मंत्र. उद्योग म्हणजे कठोर परिश्रम आणि प्रयत्न. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सतत मेहनत आणि सतत प्रयत्न करणे आवश्यक असते. कठोर परिश्रमाच्या अभावी यश मिळत नाही. काही लोक यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट घेतात. भविष्यात त्यांना त्यांची चूक कळते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. किंबहुना जिद्द, कृतीसह उपक्रम म्हणजेच यशासाठी कठोर परिश्रम करण्याची भावना या विहित मानकांना अवलंब केल्याशिवाय यशाचे ध्येय गाठणे आणि ते टिकवणे कठीण आहे. दुसरा आहे संयम. महात्मा विदुर यांच्या मते यशासाठी संयम देखील खूप महत्त्वाचा आहे. लहान सहान यश मिळूनही लोक मनावर ताबा ठेवू शकत नाहीत आणि मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात असे दिसून येते. या घाईत ते स्वतःचेच नुकसान करतात. त्यामुळे यश मिळवायचे असेल तर मनावर ताबा असणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरा आहे कार्यक्षमता. यशासाठी कोणत्याही कामात कार्यक्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोक झटपट यश मिळविण्यासाठी कार्यक्षमतेशिवाय प्रयत्न करू लागतात. परिणामी यश मिळणे सोडा, ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे यश मिळविण्यासाठी कोणत्याही कामात किंवा कलेत प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. चौथा आहे सावधानी. यश मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे विसरतो. ही सावधानी आहे. यशाच्या वाटेवरची सावधानी बाळगली नाही तर या चुका भविष्यात आपल्या मार्गाचा काटा बनू शकतात. त्यामुळे यशाच्या मार्गावर चालताना सावधानी ही लक्षात घेतली पाहिजे. पाचवा आहे धैर्य. महात्मा विदुरांच्या मते यश मिळविण्यासाठी मनानेही धैर्य बाळगला पाहिजे. घाईत केलेली छोटीशी चूक तुमचे प्रयत्न भंग करू शकते. सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसल्यास किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यास तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका किंवा ते सोडण्याचा विचार करू नका. त्यापेक्षा दृढ निश्चयाने ते साध्य करण्याचा प्रयत्न करा आणि मेहनत दुप्पट करा. 6वे आहे स्मृती. स्मृती म्हणजे लक्षात राहणे किंवा यश मिळविण्यासाठी तीक्ष्ण स्मरणशक्ती असणेही गरजेचे आहे. सर्व लोकांमध्ये हा गुण नसतो. तुमचे मन जितके तीक्ष्ण असेल तितकी तुमची स्मरणशक्तीही तीक्ष्ण असेल. 7वे आहे विचार करून कामाला सुरुवात करणे. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याचा नीट विचार केला पाहिजे. योग्य विचार न करता एखादे काम सुरू करण्यात यश मिळवण्याबाबत शंका आहे किंवा भविष्यात तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मंडळी, जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर या सर्व गोष्टी आपल्या जीवनात उतरायला हव्यात.